नमस्कार. सस्टेनेबल हा शब्द आपण आजकाल किती वेळा ऐकतो नाही का? पण त्याचा नेमका अर्थ काय? चला आज अगदी सोप्या भाषेत हेच समजून घेऊया. बरोबर. हा शब्द सगळीकडे आहे, बातम्यांमध्ये, जाहिरातींमध्ये, पण त्याचा खरा अर्थ मात्र अनेकदा आपल्याला कळत नाही. तर आजच्या या भागात आपण हेच बघणार आहोत की सस्टेनेबल म्हणजे नक्की काय आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे काय नाही. आणि हो, इथे कोणतेही मोठे मोठे जड शब्द नसणार आहेत किंवा कोणतंही लेक्चर नाही, फक्त सोप्या आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी. तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 सोप्या टप्प्यांमधून पुढे जाणार आहोत. आधी बघूया की सस्टेनेबल म्हणजे नेमकं काय? मग निसर्ग, समाज आणि आपलं त्यातलं स्थान. त्यानंतर छोट्या सवयी कशा मोठा बदल घडवतात ते पाहू. सस्टेनेबल काय नाही हेही समजून घेऊ. आणि शेवटी हे जीवन खरंच सगळ्यांसाठी कसं शक्य आहे यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. तर सस्टेनेबल म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज आपण आपल्या आयुष्यात छान जगायचं, पण असं जगायचं की उद्याच्या पिढीचं काही नुकसान होणार नाही. बस इतकं सोपं आहे. आता बघा, आपल्या रोजच्या गरजा, आपल्याला पाणी लागतं, अन्न लागतं, वीज लागते, वेगवेगळ्या वस्तू लागतात. आणि यात काहीही चुकीचं नाहीये, या आपल्या गरजा आहेत. पण मग खरा प्रश्न कुठे येतो माहितीये? तो तिथे येतो की आपण या गोष्टी किती वापरतो आणि कशा वापरतो. एक साधं उदाहरण घेऊया पाण्याचं. आज आपण पाणी वापरतोय, पण विचार करा, जर आपण ते इतकं जास्त आणि बेजबाबदारपणे वापरलं की उद्या आपल्या पुढच्या पिढीसाठी प्यायला पाणीच शिल्लक राहिलं नाही तर मग त्याला सस्टेनेबल म्हणता येईल का? नाही. म्हणजेच खरा मुद्दा हाच आहे, निसर्गाकडून घेताना थोडा विचार करून घेणं. फक्त आपलाच नाही, तर आपल्या नंतर येणाऱ्यांचाही विचार करणं. म्हणूनच सस्टेनेबिलिटी ही केवळ काही कृतींची यादी नाहीये, तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे, एक दृष्टी आहे. आता आपण याच्या जरा पुढच्या टप्प्यावर जाऊया, कारण सस्टेनेबिलिटी म्हणजे फक्त पर्यावरण किंवा निसर्ग नाहीये, याच्या पलीकडेही खूप काही आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असंच वाटतं नाही का, की सस्टेनेबल म्हटलं की डोळ्यासमोर येतात फक्त झाडं, जंगलं आणि पर्यावरण. पण गंमत अशी आहे की ही संकल्पना 3 महत्वाच्या खांबांवर उभी आहे. पहिला अर्थातच आहे पर्यावरण, दुसरा आहे आपला समाज आणि तिसरा खांब म्हणजे आपलं स्वतःचं आयुष्य. हो, आणि हे तिन्ही एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की त्यांना वेगळं करताच येत नाही. आता बघा, जर आपलं आयुष्य सतत तणावाखाली असेल, गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय लागली असेल किंवा आपण सतत दुसऱ्यांची तुलना करत जगत असू, तर असं आयुष्य आपण किती काळ टिकवू शकतो? नाही टिकू शकत. म्हणजे तेही अनसस्टेनेबलच आहे. याचाच अर्थ काय, की जे निसर्गासाठी चांगलं आहे तेच आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठीही चांगलं आहे. सस्टेनेबल म्हणजे नेमकं हेच, हाच तो बॅलन्स. ओके, आता एका खूप मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. अनेकांना वाटतं की सस्टेनेबल जीवनशैली स्वीकारायची म्हणजे अरे बापरे, आता सगळंच बदलायला लागणार. हो, हाच तो गैरसमज की सस्टेनेबल लाईफस्टाईल म्हणजे एका रात्रीत सगळं काही बदलून टाकणं. पण असं अजिबात नाहीये. खरं तर सस्टेनेबल लाईफस्टाईल म्हणजे मोठे बदल नाही, तर छोट्या छोट्या सवयी, हळूहळू केलेली सुधारणा, अगदी रोजचे छोटे छोटे निर्णय. उदाहरणार्थ, बाहेर जाताना सोबत कापडी पिशवी ठेवणं किंवा घरात उरलेलं अन्न फेकून न देता त्याचा पुन्हा वापर करणं, गरज नसताना लाईट्स बंद करणं किंवा उगाचच काहीतरी खरेदी करण्याचा मोह टाळणं. या अगदी छोट्या गोष्टी आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, इथे कुणालाही परफेक्ट व्हायचं नाहीये. ही काही स्पर्धा नाहीये. हा फक्त कॉन्शियस म्हणजेच जागरूक राहण्याचा प्रयत्न आहे. आज एक छोटीशी सवय लावा, जमलं की मग दुसरी. प्रत्येक छोटा प्रयत्न खूप महत्वाचा आहे. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, पण आता हे बघणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे की सस्टेनेबिलिटी म्हणजे काय नाही. कारण आजकालच्या ट्रेंड्समुळे आणि मार्केटिंगमुळे अनेकदा आपला गोंधळ उडतो. तर सस्टेनेबल असणं म्हणजे काय नाही, तर फक्त इको फ्रेंडली किंवा ग्रीन असं लेबल बघून वस्तू विकत घेणं हे सस्टेनेबल नाही. महागड्या वस्तू वापरल्या तरच आपण सस्टेनेबल होतो, हा सुद्धा एक गैरसमज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी काहीतरी करणं म्हणजे सस्टेनेबल असण्याचा ट्रेंड फॉलो करणं, हे तर अजिबातच सस्टेनेबल नाही. खरी सस्टेनेबिलिटी आपल्या निर्णयांमध्ये असते, दिखाव्यामध्ये नाही.
आणि आता आपण येऊया शेवटच्या पण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर. अनेकांना वाटतं की ही जीवनशैली काही ठराविक लोकांसाठीच आहे. कोणासाठी नाहीये ही जीवनशैली? तर ही फक्त मोठमोठ्या कार्यकर्त्यांसाठी नाही, ही फक्त गावात राहणाऱ्या लोकांसाठी नाही, आणि ही फक्त अशा लोकांसाठी तर अजिबात नाही जे स्वतःला परफेक्ट समजतात. मग ही कोणासाठी आहे? ही आपल्या सगळ्यांसाठी आहे. घरातल्या गृहिणींसाठी, ऑफिसला जाणाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा. खरं तर आपण कोणीही असू, कुठेही असू, आपण जिथे आहोत तिथूनच याची सुरुवात करू शकतो. त्यामुळे अरे रे मी हे करत नाही, ते करत नाही, असं म्हणून स्वतःला दोष देण्याचा हा विषयच नाहीये. उलट हा एक सकारात्मक प्रवास आहे. सस्टेनेबल जीवनशैली म्हणजे गिल्ट नाही, तर अवेअरनेस आहे. म्हणजे अपराधीपणाची भावना नाही, तर जागरूकतेची भावना आहे. एकंदरीत काय, तर सस्टेनेबल आयुष्य जगणं अजिबात अवघड नाहीये. फक्त ते आपल्याला एकदा नीट समजून घ्यावं लागेल. आता जाता जाता एक प्रश्न. आज हे सगळं ऐकल्यावर सस्टेनेबिलिटीबद्दल असा कोणता विचार मनात होता जो आता बदलला आहे? जरा विचार करून बघा.